नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता महिपत शिकरेची केस घे, नाही तर तुझ्या मुलीला आम्ही जीवे मारून टाकू, अशी धमकी महिपतच्या माणसाने म्हणजेच साक्षीच्या माणसाने एका वकिलाला दिलेली असते. तो वकील हातापाया पडत असतो. आता प्रिया अर्जुन सायलीच्या मित्राला भेटून घरी यायला निघालेली असते. तेवढ्यात तिला जाणवतं की अरे छोटी पर्स कुठे आहे, छोटी पर्स तर नाही माझ्यापाशी. आणि आता ती पर्स घेण्यासाठी प्रिया पुन्हा एकदा त्या कॅफेमध्ये निघालेली असते. इकडं साक्षी व्हिडिओ कॉलवरती त्या वकिलाच्या मुलीला किडनॅप केलेलं दाखवत असते आणि साक्षीचा माणूस त्या वकिलाला तो व्हिडिओ दाखवत असतो आणि त्याला भीती घालत असतो की महिपतची केस तू घे. जर का तू महिपतची केस घेतली नाही तर मात्र तुझं काही खरं नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाला आम्ही संपवून टाकू. त्यानंतर प्रिया आता तिची छोटी पर्स घेण्यासाठी पुन्हा त्या कॅफेमध्ये गेलेली असते. इकडं सायली, अर्जुन आणि अर्जुनचा मित्र हे तिघंही प्रियाबद्दल बोलत असतात. त्यावेळेस अर्जुनचा मित्र म्हणतो, असली लालची मुलगी मी आयुष्यात आत्तापर्यंत कधीही पाहिली नाही रे. कशी मुलगी आहे ही, तुम्ही जसं सांगितलं होतं सेम तशीच मला वाटली. म्हणजे ह्या मुलीला पैशासमोर कोणीही दिसत नाही. खरंच खूप खालच्या लेवलची मुलगी आहे, असं अर्जुनचा मित्र बोलत असतो. आणि तेवढ्यात आता प्रिया पुन्हा एकदा त्या कॅफेमध्ये आलेली असते. कॅफेमध्ये आल्यानंतर ह्या तिघांचं काही लक्षच नसतं. प्रिया आल्यानंतर प्रियाची धडक एका वेटरला होते. तेव्हा प्रिया त्या वेटरवरती चिडून म्हणते, ये युजलेस, तुला कळत नाही आहे का, लक्ष कुठे आहे तुझं, डोळे फुटलेत का तुझे. हा सगळा गोंधळ कसला आहे बघायला सायली आणि अर्जुन बघतात तर काय त्यांना दिसतं की प्रिया आलेली आहे. आता आलेली प्रिया बघून लगेचच दोघं लपून बसतात. कारण काही झालं तरी अर्जुनच्या मित्रासमोर हे दोघं जण जर का त्यांना एकत्र दिसले तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे. आणि म्हणूनच सायली, अर्जुन लगेचच तिथून वेगळे होतात. प्रिया आता पुन्हा एकदा येते आणि अर्जुनच्या मित्राला म्हणते की माझी पैशाची पर्स राहिली होती छोटी, ती घ्यायला आली आहे मी. तेव्हा तो म्हणतो हो हो काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याने रिसेप्शनिस्टचा जॉब तिला ऑफर केलेला असतो. लगेचच प्रियाने तो जॉबसुद्धा स्वीकारलेला आपल्याला बघायला मिळतो. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.